नमस्कार अभिवादन करतो। आज आपण सर्व लोक या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राहुल भाऊजी बोंद्रे यांनी जो अन्नत्याग केलेला आहे त्या अन्नत्यागाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेशचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही बेकरून या ठिकाणी आलो। आमचे नेते आदरणीय शामभाऊ जुवाळकर या ठिकाणी उपस्थित, दुसरे नेते आदरणीय विजूभाऊ आंबोरे, त्याच पद्धतीने आमच्या सोबत आलेले मेहकर शहराचे अध्यक्ष मंगळजी आचारी, शैलेजी बावस्कर व चिखली परिसरातील व संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि बंधूंनो, मित्रांनो, आजचा हा दिवस आपल्याला का बघावा लागला, आजचा हा दिवस या ठिकाणी का तयार झाला, या ठिकाणी आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांनी गेल्या 2-3 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी आले असताना शेतकऱ्याच्या भावना पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे रक्ताने लिहिलेलं निवेदन त्या ठिकाणी ते देणार होते, परंतु ते निवेदन सुद्धा त्या ठिकाणी ते घेतलं नाही, तर उलट अंशी दडपशाही करून ते निवेदन फाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी तो घडला। खरं म्हणजे लोकशाहीमध्ये अशा गोष्टी बरोबर नाहीत। या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे। एक माजी आमदार, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि अशा माणसाला अशी ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाते, ही अत्यंत चुकीची आणि निंदनीय अशी गोष्ट आहे। राहुल भाऊ बोंद्रे स्वतःच्या कामासाठी त्या ठिकाणी गेले नव्हते, परंतु शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थानं प्रश्न घेऊन, सोयाबीनचा प्रश्न असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल व शेतीमालाला योग्य भाव असेल यासाठी त्या ठिकाणी ते निवेदन होतं। अहो, निवेदन घ्या, तुम्हाला भाव द्यायचे नाही द्यायचे तो नंतरचा विषय, परंतु आमचा न्याय देण्याचा विषय नंतर, पण आमचं गाणं सुद्धा तुम्ही ऐकून घेत नाही। अशी राजकीय दडपशाही, असा राजकीय दहशतवाद या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि हा राजकीय दहशतवाद हा जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला दिसत आहे। लोकशाही आणि भारतीय संविधान हे खऱ्या अर्थानं पायाखाली तुडवण्याचं काम हे सरकार, युतीचं सरकार या ठिकाणी करत आहे। जिल्ह्यामध्ये आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे जे आंदोलन करतात, शेतकऱ्याचे हिताचे असतील, बेरोजगाराचे हिताचे असतील, महिलांचे हिताचे असतील, सर्वसामान्य माणसाचे हिताचे असतील, ते नेहमीच रस्त्यावर असतात। एक काँग्रेसचा चांगला नेता, एक काँग्रेसचा होणारा भावी आमदार म्हणून त्याला कुठेतरी मुस्कटबाजी करायची, त्यांची ताकद कमी करायची, त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करायची, कुठे त्यांच्या कार्यकर्त्यावर केसेस करायच्या, कुठे त्यांना अटक करायची, हा दहशतवाद या भागामध्ये सातत्याने सुरू आहे। परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता, काँग्रेसचा नेता, जिल्ह्यातला सामान्य कार्यकर्ता राहुल भाऊच्या पाठीशी ताकदीने उभा आहे। जितकं तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करसाल तितकी उसळी मारून राहुल भाऊचं नेतृत्व या ठिकाणी तयार होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा बदल राहुल भाऊच्या माध्यमातून 100% होणार आहे, यामध्ये कुठली शंका नाही, यामध्ये कुठले भविष्यकाळ जाण्याचं कारण आहे। दादागिरीची भाषा ही काँग्रेस पक्षाला येते, परंतु काँग्रेस पक्ष सुसंस्कृत आहे, फुले शाहू आंबेडकर विचार, संविधानाचा विचार घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेस पक्षाची सुसंस्कृतपणा म्हणजे काँग्रेस पक्ष हा घाबरतो, ही भावना जोपासणं अत्यंत चुकीचं आहे। बुलढाण्याचा आमदार कधी शिव्या देतो, कधी आमचे आदरणीय राहुल गांधी यांची जीभ काढण्याचा तो शब्द काढतो, यांची लायकी काय, यांचा विषय काय, यांचं पद काय, या सर्व गोष्टी विचार करण्याची पाळी तुमच्या आमच्यावर आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार सामान्य माणसावर झालाय, जी सामान्य माणसावर दडपशाही चालू आहे, त्या दडपशाहीला कुठेतरी मूठ माती देण्याची वेळ आता भविष्यामध्ये आलेली आहे। येणाऱ्या विधानसभा